नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथील घटनेने संपूर्ण राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले 5 जण समुद्रात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे 5ही जण समुद्रात बुडाले असून त्यांच्यासोबतच अन्यही बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. समुद्रात बेपत्ता असलेले आदिती राऊत, यश कांबळे, अनिकेत हिवराळे, प्रेम आदमाने आणि आनंद नरवाडे हे सर्वजण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील रहिवासी आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून 19 जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. हे सर्वजण समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. यातील 8 जण समुद्रात पोहत असताना सर्वजण प्रवाहामध्ये समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. या घटनेची माहिती समजताच गणपतीपुळे येथील स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी आले. यातील 3 तरुणांना वाचवण्यामध्ये यश आले असून अन्य 5 जण बेपत्ता झाल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. बोटींच्या सहाय्याने बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र या घटनेमध्ये 5ही जणांना जीव गमवावा लागला आहे. समुद्रातील पाण्याचा वेगवान प्रवाह आणि उसळत्या लाटा यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण झाले. स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत संबंधित युवकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 19 जणांचा एक ग्रुप सुट्टीच्या निमित्ताने गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. मात्र आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारामध्ये या ग्रुपमधील काही जण समुद्रामध्ये उतरले. संबंधितांना पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने 5ही जण समुद्रातील पाण्यामध्ये ओढले गेले आणि ते बुडून त्यांचा मृत्यू झाला. आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने आणि यश कांबळे अशी बुडालेल्या पर्यटकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस तसेच जीवरक्षक घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता असलेल्या 5ही तरुणांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमार, जीवरक्षक तसेच प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. मात्र ह्या घटनेमध्ये 5ही जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान गणपतीपुळे येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान प्रशासनाने या संदर्भात आवाहन केले की कुठेही फिरायला जात असताना पर्यटकांनी काळजी घ्यावी, जेणेकरून कुठलीही आपत्ती पुढे येणार नाही. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी रत्नागिरी. धन्यवाद.